भावांनो बघू शकता लय नाच मला तर माझी लहानपणीची शाळा. आपण बघू शकता तळ्याला पाणी आलेले, तळ्याचं पात्र, इकडून सूर्य उगवलाय, इकडे गाव आहे. आणि हे सर्व आपल्याला कुठे पाहायला भेटतं सांगा कमेंटमध्ये. आता पूर्णपणे रमलोय, चल पूर्णपणे धापा बसत आहेत. खूप दिवसानंतर जात आहे मी माळावर, म्हणजे माझ्या आजोबांच्या शेतामध्ये सोयाबीन काढायला. तर तिथे गेल्यावर मी स्किप काढतो. हो नो, हे माझे आजोबा आहेत. तर बाप्पा, तुम्हाला आजच्या शेतीविषयी तुमचं काय मत आहे? म्हणजे पहिल्या शेतीमध्ये आणि आताच्या शेतीमध्ये काय बदल आहे? बदल आहे. कोणत्या कशा पहिलं गाव खत होतं, हां, खुरपणं कुळपणं होती, अवजारं नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिश्र खत टाकल्यामुळे आपल्या माणसाला रोग राया, गुडघं, कंबर, चाळं, एरियानं ह्यानं त्याचं आपण अन्नधान्य खातो म्हणून असं झालं आहे. पहिली शेती कशी ऐकल, पहिली शेंगा पिकायच्या, तुरी पिकायच्या, ज्वाऱ्या पिकायच्या. आता सगळं ह्याच्यावर निघालं, सगळं डिजिटल जमाना थोडक्यात. पहिले बैल वगैरे असायची, बैलांच्या शेती केली जाते. बैल मागायला पोचायचं, बैल नाही आता. सगळे यंत्र निघाले, आता सगळे यंत्र निघाले. कोलपाले यंत्र कसं जाईल तिकडे फवारणी आहेत. फवारणी आहे. लोकांचं आयुर्मान कमी झालं का नाही? हां, कमी जागायला माणूस आता. मग ते कमी झाल्यामुळे आपली ताकद बी कमी झाली. फवारला अन्न खाता म्हणजे प्रत्येक अन्नाला गहू फवारायचा, ज्वारी फवारायचं आहे, हरभरा फवारायचा आहे, सोयाबीन फवारायची आहे, मका कसं कांदा फवारायचा, कांदा आपण खाता. आणि मी एकट्यानं सगळा भारत खातोय. त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला धोकादायक आहे. तर भावानं बघू शकता फवारणी आल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. वाढलं. पहिला एवढा खर्च नव्हता, आता खर्च जास्त वाढला आहे. बरोबर आहे. सध्या शेती पेरायचं पहिल्या कुळवायचं कोलपीला संपलं. स्वादिष्ट अन्न सगळं. आता काय सगळं फवारीचं अन्न आहे. तर माणसाला धोकादायक आहे. गुडघं, कंबर, मांड्या म्हणजे नको. तयार झालो, हातात मस्तपैकी घातले आणि आता काढा सोयाबीन. ही आहे पट्टी. इकडं काय लोकांनी भरडायला बी चालू केलं, बघू शकता तुम्ही. म्हटलं झूम करतो, भरडायला चालू बी. वाळलेलं खालच्या पट्टीमध्ये आहे, मस्त बी काढायला सुरुवात करतो आता. बघू शकता सोयाबीन काढून झाले, जवळपास आलेलं आहे. बघू शकता 3 कवळे टाकलेले आहेत. हे आजोबा आहेत म्हणजे. तर तण भरपूर आहे का नाही? तणामुळे अडचण नाही लागले. हे पाऊस बी झालाय, त्यामुळे सोयाबीन उपटून निघायला लागले. काय विषय नाही, 2-3 दिवसांना अजून होऊन जाते पूर्ण. ते बघू शकता भावना, सोयाबीन वाढ खुंटलेली आहे, परंतु पाऊस बऱ्यापैकी आहे यावर्षी. पाऊस झालाय, त्यामुळे ते कसं व्हायलंय, ते उपटून निघायला लागले सोयाबीनचं. हे बघू शकता भावांनो, पाठ घेतले, 4 पाठी घेऊन चालायला लागले पुढं. पूर्णपणे तण आहे, लांबपर्यंत आहे, कोट्यापर्यंत. तर बघू शकता भावांनो, सोयाबीन वगैरे काढलेलं आहे पूर्णपणे, घाम आलाय पूर्णपणे. बघू शकता पूर्ण अंग दुखायला लागले, पूर्ण सोयाबीन काढून पूर्ण अंग. कसं आहे, सवय नसते एखाद्याला काम करायची शेतामध्ये. मला आहे सवय, पण खूप दिवसानंतर आज शेताकडे आलो. म्हणजे आमच्या आजोबाचं शेत थोडक्यात, माझं शेत नाही ते. तर सोयाबीन वगैरे काढले मस्तपैकी. आता जाईल घरी. अक्षरशः अंग दुखत आहे आणि झोप लागायला लागली मला. आणि बघू शकता रानमेवा, सीताफळ, उडदाच्या भाकरी, हे सगळं आपल्याला खेड्याकडे आलं पाहायला भेटतं, म्हणजे खायला पण भेटतं थोडक्यात. बघू शकता हिरवळ इथं. तर भावानं भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या स्वतःची.